पण या अगोदर तुम्ही अगदी फॅशन फोटोग्राफी केली आहे, हो. अगदी मॉडेल्स म्हणजे मी तुमचा फोटो बघितला आहे, तुम्ही माधुरी दीक्षित बरोबर बऱ्यापैकी काम केलं आहे, तुम्ही ऐश्वर्या राय बरोबर काम केलं आहे. म्हणजे ऐश्वर्या ज्या वेळेला ऐश्वर्या व्हायची होती तेव्हापासून तुम्ही ऐश्वर्याबरोबर काम केलं आहे. तर मग एवढं मॉडेलिंग उत्तम सुरू असताना मॉडेलिंग फोटोग्राफी आणि तिच्यात पैसा कारण या क्षेत्रामध्ये असतो, त्यातला सगळा ग्लॅमर सोडून पैसा सोडून आपण आर्ट स्टाईल ऑफ फोटोग्राफीमध्ये जावं, हा टप्पा कुठे आला? खरं तर कसं होतं की कुठल्याही प्रकारची फोटोग्राफी करताना सुरुवातीला खूप गंमत येते, कारण तुम्हाला त्यातली टेक्निक्स माहीत नसतात. म्हणजे मी जेव्हा IDCमध्ये IITमध्ये शिकत होतो तेव्हा मी फुलपाखरांचे फोटो काढायचो. तर फुलपाखरांचे फोटो काढताना आपण बटरफ्लायज ब्रीड केली तर त्यांचे फोटो छान येतात. हे लक्षात आल्यानंतर मी फुलपाखरं ब्रीड करायला लागलो. पण 74 स्पीसीजेस IITमध्ये मी डॉक्युमेंट केले आहेत. त्या केल्यानंतर एक लक्षात आलं हे सगळं मोनोटोनस काम आहे. मग ते किडे पकडून आणायचे, त्याचे कोच बनवायचे, त्यातला फुलपाखरं झालं की त्याचे फोटो काढायचे. मग ते मोनोटोनस झालं की तुम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे असतं. म्हणजे प्रत्येक आर्टिस्टच्या आयुष्यात माझ्या मते फेजेस असतात. म्हणजे आधी तो हा करत होता, मग तो हा करत होता, मग तो हा करत होता. माझ्या आयुष्यात पण तसंच झालं. सेलिब्रिटीज लोकांचे फोटो काढणं सगळ्यात सोपं असतं. म्हणजे सलमान खानचा मी नुसता मागणं जरी फोटो काढला तरी लोकांना तो आवडतो, कारण ते रिलेट टू सलमान खान, राईट. मग तसं झालं की हळूहळू त्याच्यातलं कौतुक संपलं. मी इंडियन म्युझिशियन्सबरोबर काम केलं आहे, मी डान्सर्सबरोबर काम केलं आहे, मी वाईल्ड लाईफ केलं आहे, मी नेचर केलं आहे, मी बॉडी फॉर्म्स केले आहेत. माझं काम खूप विखरलं गेलेलं आहे. म्हणजे मी कधीच कुठल्या एका क्लिशेमध्ये अडकलो नाही की म्हणजे मला पण अजून मला माहीत नाही 2 वर्षांनी मी कुठे असेन. मग एकदा हे 3Dचं झालं, मग त्यानंतर एकदा मग त्यात पण मोनोटोनस यायला लागतं की तुम्हाला माहिती असतं की तुम्ही असं केलं की मग चॅलेंज जातो, मग काहीतरी वेगळं पाहिजे असतं. असं करत करत म्हणून आय मूव्ह फ्रॉम वन फील्ड ऑफ फोटोग्राफी टू अदर फील्ड ऑफ फोटोग्राफी.